माळीण दुर्घटनेमधून अतिशय सुखरूपपणे वाचवण्यात आलेल्या प्रमिला लिंबे आणि त्यांचा 3 महिन्याचा मुलगा रुद्र जो आहे तो या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता अतिशय देवाची कृपा म्हणूनच ते या संकटातून बाहेर पडू शकलेले आहे. सुखरूप आहेत. दोघांना तब्बल 4.5 तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आलेलं होतं. सायंकाळी 4:30 वाजता बचाव दलाचे जे जवान आहेत त्यांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढलेलं होतं. नेमकं काय घडलं होतं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, कशा पद्धतीनं घटना घडली आणि तुम्हाला कधी बाहेर काढण्यात आलं? 8 वाजता मी त्याला पाजत होते. मांडीवर घेतलं, पाजायला लागले. लगेच वरून आवाज आला, वीज चमकली आणि दगडी पडल्या, कौलं फुटली. मग मी बाहेर पळायला लागले तर भित्त अशी ह्या साईडला आली. मग ती मान्य होती भांड्यांची, तिथं मी अटकले. किती तास तुम्ही तिथं अडकून होता आणि किती तासानंतर तुम्हाला बाहेर काढण्यात आलं? सकाळी 8 वाजेपासून 4:30 पर्यंत. एवढी मोठी दुर्घटना घडली, अनेक नातेवाईक तुमचे गेलेले आहेत. काय देवाकडे तुम्ही मागणं कराल? त्यांच्या आत्म्याला शांती लागो. आणखी काय सांगाल, तुम्ही मदतीची काय अपेक्षा आहे? कशा पद्धतीनं तुम्ही देवाचा आभार मानताय? तुमचं कुटुंब, सासू सासरे वाचलेले आहेत? सगळ्या कुटुंबांपैकी फक्त आमचंच एक कुटुंब असं आहे की कोणीच गेलं नाही. बाकी सगळे एकच माणूस राहिले. कायांचे सगळे गेले. काय मागणं आहे तुमचं सरकारकडून म्हणा किंवा एकूण यंत्रणांकडून? जे आहेत, कुणाचे आई वडील गेले तर एकच मुलगी, त्यांना सरकारची मदत मिळावी. एकंदरीतच आपण पाहू शकतोय हा निरागस मुलगा जो आहे तो मुलगा आणि त्याची जी आई आहे अतिशय सुखरूपपणे या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि सध्या त्यांच्यावर मंचरच्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती जी आहे ती उत्तम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलासपुरी, झी मीडिया, मंचर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.